गुड मॉर्निंग मित्रांनो, फिटनेस के तेजस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि हे आपलं यूट्यूबचं मराठी चॅनल आहे, जेणेकरून आपल्याला सर्वसामान्य आणि मराठी लोकांना आपल्याला यूट्यूबवरून पूर्णपणे माहिती देता येईल. तर चला, आपण आज गाडी घेऊन जातो आहे आता आपल्या ग्राउंडकडे. तर आत्ताचं जे 100 डेज ट्रान्सफॉर्मेशन आहे आपलं, ते म्हणजे कसं आहे ना, की टोटली ग्राउंडवर करणार आहे. याच्या अगोदर आपण जे वर्कआउट सगळे केलेले आहेत ते जिममध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलेले आहेत, पण इथून पुढं जो आपला 100 डेज चॅलेंज आहे तो टोटल 100 डे चॅलेंज पूर्णपणे ग्राउंडवर होणार आहे. आणि आत्ता आपण जातो आहे आपल्या ग्राउंडकडे. तर मी तुम्हाला दाखवतो सकाळी थंडी कशी पडलेली असते. आणि माझं घर जे आहे ते शेतात आहे, त्यामुळे घराच्या आजूबाजूनं पूर्ण शेती असल्यामुळे थंडी कडाक्याची असते. आणि सकाळी ह्या थंडीमध्ये उठायचं म्हटल्यावर खूप हे होतं. तर आपल्याला 100 डे चॅलेंज कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे आपल्याला एकही दिवस खंड न पडू देता आपण आत्ता येतो आपल्या कॉलेजच्या ग्राउंडवर. हे आहे माझं कॉलेज, आणि याच कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं आहे 11वीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतचं. आणि तुम्हाला आत्ता मी घेऊन जातो आहे कॉलेजच्या आपल्या ग्राउंडकडे. ह्या कॉलेजमध्ये माझ्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. आणि हे कॉलेज असं आहे ना, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर वसलेलं एक गाव आहे अर्जुनगर, तिथं आहे हे कॉलेज. तर ह्या कॉलेजची खासियत आहे ना, तर इथं सगळ्या प्रकारची मुलं येतात जे भरतीसाठी आणि पोलीस भरतीसाठी असेल, आर्मीसाठी असेल, सर्व प्रकारच्या प्रॅक्टिससाठी इथं मुलं येतात. तर बघू शकता इथं ही मुलं भरतीची प्रॅक्टिस करतात. आणि आता ही आपलं ग्राउंड आहे, या ग्राउंडवर बरेच सारे मुलं आलेले आहेत आपल्या प्रॅक्टिससाठी. आणि आत्ता आपण 100 डेमधल्या डे 1ची सुरुवात करतो आहे ते वॉकिंगपासून. आणि हा आपला 400 मीटरचा ट्रॅक आहे. याच्यावर ॲक्च्युली वॉक कशासाठी करतो आहे आपण, तर वॉक करण्यापाठीमागचं कारण आहे की आपली बॉडी टोटली वॉर्म होते. आणि बॉडीचा वॉर्मअप चांगला झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचे आपल्याला मसल्स किंवा क्रॅम्प नाही आहेत. तर आपण बघणार आहे की आपण डे फर्स्टला काय काय करणार आहे. तर 400 मीटरचा हा ट्रॅक आपला कंप्लीट होतो आहे. तर पहिला वर्कआउट जो आहे तो आपला स्क्वॉट्सचा असणार आहे. तर स्क्वॉट्स आपण 200 स्क्वॉट्स आज घेणार आहे. आपला पहिलाच दिवस आहे वर्कआउटचा, त्यामुळे जास्त लोड टाकणार नाही आहे. पण विचार हा पण करून चालतो आहे की आपल्याला स्क्वॉट्स करत असताना 100 डेजमध्ये पूर्णपणे आपल्याला बॉडी चेंज करायची आहे. तर आज आपल्याकडे कॅमेरामॅन नाही आहे, मीच स्वतः चालू बंद करतो आहे कॅमेरा. आणि इथं आपल्याला स्क्वॉट्स घ्यायचे आहेत. स्क्वॉट्समुळे होणारे काय फायदे आहेत, तर त्याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेलाच आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो, आपली जी लोअर बॉडी आहे, लोअर बॉडी जर चांगली असेल तर अप्पर बॉडी आपली चांगली होण्यासाठी मदत होते. आणि त्यासाठी काय आहे, आपलं बेस मजबूत असणं गरजेचं आहे. आपण पहिल्यापासून म्हणतो की बिल्डिंग जर चांगली व्हायची असेल तर त्याचा पाया चांगला असला पाहिजे. त्याचप्रकारे इकडं आपल्याला अप्पर बॉडी जर चांगली हवी असेल, टोन बॉडी पाहिजे असेल, तर स्क्वॅट्स हे आपल्यासाठी गरजेचे आहेत. तर स्क्वॅट्समुळे होणारे काय फायदे आहेत, आपले क्वाड्स चांगले तयार होतात, हॅमस्ट्रिंग चांगले तयार होतात, लोअर बॉडी प्रॉपर शेपमध्ये येते. तर लोअर बॉडी का शेपमध्ये येते, तर लेग्स हा सगळ्यात मोठा मसल आहे. आणि मोठा मसल असल्याकारणाने तो चांगला ट्रेन होतो. आणि तो चांगला ट्रेन झाल्यामुळे पूर्ण बॉडी वर्कआउट होतो. तर इथं आपण बघायचं, स्क्वॉट्समुळे आपल्याला काय मुवमेंट सगळ्यात चांगल्या होतात. त्याच्यानंतर आपलं मेटाबॉलिझम चांगलं होण्यासाठी मदत होते. मेटाबॉलिझम का, तर आपण जो पण डाएट घेतो तो आपल्या बॉडीला पूर्णपणे व्यवस्थित पचवण्याचं काम करतं. आणि जर आपलं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग असेल तर आपण चांगल्या पद्धतीने वर्कआउट करू शकतो. तर इथं आपण बघणार आहे की मेटाबॉलिझम पण कसा इन्क्रीज करायचा आहे. त्याच्यानंतर लोअर बॉडी स्टेबल, लोअर बॉडी ट्रेन करण्याला आपल्याला मदत होते. लोअर बॉडी का ट्रेन करायची आहे, तर आपला कोर चांगलं होतो, ॲब्स चांगले होते. त्याच्यानंतर बरेच मुलं असतात जे वजन कमी करायचं आहे, त्यांना म्हणतात मला मांड्या कमी करायच्या आहे, पोटावरचं घेर कमी करायचं आहे. तर पोटावरचं घेर कमी करायचं असेल, मांड्या जर कमी करायच्या असतील, तर लोअर बॉडीशिवाय पर्याय नाही आहे. आपल्याला स्क्वॉट्स करणं, लेंजेस करणं, दोरीवरच्या उड्या मारणं. तर पुढे याच्यामध्ये आम्ही लेंजेस पण सांगणार आहे. लेंजेसमुळे काय होतं आहे, आपला क्वाड्स चांगलं होतं, हॅमस्ट्रिंग चांगले होते, ग्लूट्स चांगले होते. तर हे 2 वर्कआउट असे आहेत जे कंपाऊंड मुवमेंट आहेत बॉडीमध्ये, ज्यांच्यामुळे आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते. आणि फ्लेक्झिबिलिटी वाढल्यामुळं काय, आपलं ओव्हरवेट किती जरी असलं तरी आपल्या बॉडीला चांगला व्यवस्थित मुवमेंट फास्ट करण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे ना आपल्याला, की आपली जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती चांगली होते. बॉडीचा जो बॅलन्स असतो
तो बॉडीचा बॅलन्स व्यवस्थित करता येतो. जर स्पोर्ट्समध्ये बघायचं असेल, ॲथलेटिक्समध्ये असेल किंवा कोणताही जर वर्कआउट असेल तर पायामध्ये ताकद असणे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जर पायाचे वर्कआउट चांगले केले तर तुम्हाला बॉडी फॅट कमी होण्यासाठी मदत होतं, आपली बॉडी टोन होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर साईड्स जे आहेत, जे आपण टायर म्हणतो, ते टायर कमी होण्यासाठी मदत होते. आणि मेन म्हणजे आपले ॲब्स ट्रेन करायला पण जास्त लागत नाहीत. जर तुम्ही बघितलं असाल तर बॉडी बिल्डर ॲब्सपेक्षा पण लेग्स वर्कआउटला जास्त महत्त्व का देतात, तर लेग्स वर्कआउट हा असा एकमेव वर्कआउट आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे सगळ्या गोष्टी कवर होतात. तुमचे कोर मसल असतील, लेग्स असतील, त्याच्यानंतर अप्पर बॉडी स्टेबल होण्यासाठी मदत होते. आणि जेवढे पण ॲथलेटिक्स प्लेयर आहेत ते बघायचं कंपल्सरी वर्कआउट करत असताना लेग्स वर्कआउट करतात. तर रामराम मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.